हाय फ्रेंड्स, वनिताज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण शाही टोस्टची रेसिपी करणार आहोत। शाही टोस्टची रेसिपी करता लागणारं साहित्य म्हणजे मी इथे 1 वाटी साखर घेतलेली आहे, तूप घेतलेले आहे आणि टोस्ट घेतलेले आहे। चला तर मग आपण लगेच सुरुवात करूया। सगळ्यात पहिले आपल्याला एका पातेल्यामध्ये 1 वाटी साखर आणि 1 वाटी पाणी घ्यायचं आहे। त्याचा आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे। पाक होईपर्यंत आपण इकडे कढईमध्ये तूप तापायला ठेवू। कढईमध्ये आपल्याला सगळं तूप टाकून घ्यायचं आहे। इकडे पाकाला उकळी येते, त्याच्यामध्ये आपण लगेच विलायची टाकून घेऊ, म्हणजे आपल्या पाकाला छान वास येईल। आपलं तूप तापलेलं आहे, लगेच त्याच्यामध्ये आपण ही टोस्ट भाजून घेऊ। टोस्ट आपल्याला मस्त छान गुलाबी रंगावर भाजायचे। गॅस एकदम कमी ठेवायचा आहे, म्हणजे आपले टोस्ट चांगले भाजले जातील। असे करून आपल्याला सगळे टोस्ट भाजून घ्यायचे आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। टोस्ट आपल्याला थंड करण्यासाठी ठेवून द्यायचे। इकडे आपल्याला पाक तयार होतोय, पाकाला चांगली उकळी येते। 5 मिनिटात आपला पाक तयार होणार आहे। पाक हलवत राहायचं आहे। पाक झाला की त्याच्यामध्ये आपल्याला एक कलर टाकून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्या पाकाला छान ऑरेंज कलर येईल। त्यालाही एक उकळी घ्यायची आपल्याला आणि पाक थंड करण्यासाठी ठेवून द्यायचा आहे। पाक थोडा थंड झाला की त्याच्यामध्ये आपल्याला एक टोस्ट टाकून घ्यायचे। ही रेसिपी खूप छान लागते चवीलाही। 10 मिनिटाकरता आपल्याला रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे याला। 10 मिनिटं झालेली आहेत आणि सगळ्या टोस्टनी पाक शोषून घेतलेला आहे। आता आपल्याला हे टोस्ट बाहेर काढायचे पाक, त्याला हे टोस्ट बाहेर एका डिशमध्ये काढून घ्यायचे। अशा प्रकारे आपली शाही टोस्ट रेसिपी तयार झालेली आहे। रेसिपी कशी वाटली नक्कीच सांगा। लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करायला विसरू नका।